स्पोर्ट्स वर्सेस राजावली साहेब असोसिएशनच्या माध्यमातून हे दोन्ही संघ खेळत आहेत। आज दोन संघटनेमध्ये ही स्पर्धा विभागली गेलेली आहे। साहेब आणि सरकार अशा दोन संघटनेमध्ये ही स्पर्धा विभागली गेलेली आहे। त्याच्यामध्ये साहेब या संघटनेतील आपण हा संघ पाहतोय असोबा स्पोर्ट्स आणि राजावली संघ। नाणेफेकीचा कौल झाला, मला वाटते असोबा स्पोर्ट्स राजावली संघ क्षेत्ररक्षण करतोय। या इशारा येतोय पंचांचा। मॅच ऑन। दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा असतील। स्ट्राइक एंडला आपण पाहतायत मिस्टर सूरज आणि नॉन स्ट्राइकला आपण गोपीला पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर जयेश मोकाशी। पहिला चेंडू सन्मानजनक चेंडूला खेळलं गेलं। सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर करत मात्र फक्त ऑफ साइडला चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं। सिंगल इथे कंप्लीट स्टार्ट ऑफ द फाउंडेशन। या ठिकाणी आपण पाहतोय असोबा स्पोर्ट्स हा संघ मात्र आपलं खातं उघडतोय। अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं 1 या धावेनं। 3 ओव्हरच्या मॅचेस सरकार ग्रुप आयोजित आपण स्पर्धा पाहतोय। आमदार चषक, मी तर म्हणे आमदार नाहीये तर दमदार चषक आहे हा, कारण काय दमछम दाखवला प्रत्येक फलंदाजाने या मैदानावर खेळताना। अनेक षटकार, अनेक चौकार, बऱ्याचशा मॅचेस आपण शेवटच्या चेंडूपर्यंत या मैदानावर पाहिले आहेत। त्यामुळे नक्कीच आमदार चषक आहेच, मात्र एक दमदार चषक देखील हा आपण या ठिकाणी पाहतोय। वाईटचा इशारा येतोय या ठिकाणी। विशाल आहेत त्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रसन्न, मगाशी आपण प्रसन्नला आपण ऑन फील्ड पाहिलं होतं। महाकाल या टीमच्या माध्यमातून त्याला खेळताना पाहिलं। 40+ क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात प्रसन्न मार्फत खेळलं होतं। मागच्या मात्र वीक मध्ये मालजीपाडा 40+ टीमने मात्र क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलं होतं ओवळ्याच्या मैदानावर ठाण्याच्या नगरीमध्ये। यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये। बॅट फोर्स आपण पहिला अप्रतिम बॅट्समॅन अप्रतिम खेळला गेला, मात्र कुठेतरी एक ब्लँक स्ट्रोक मात्र बॅटर कडून खेळला गेला। डॉट बॉल। 3 ओव्हरच्या मॅचेस ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रत्येक चेंडू जो असतो हा खूप महत्वपूर्ण असतो, अनमोल असतो मी तर म्हणेल प्रत्येक चेंडू। 18 चेंडूच्या त्या इनिंग मध्ये इथे काय घडलंय, नोचा इशारा पंचांचा। अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न बॉलरने केला होता। खेळपट्टीच्या अगदी बाहेर हा चेंडू टाकला गेला। पंच विशाल दर्शवितात की खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला। नोचा इशारा आहे, म्हणजे हा चेंडू पुढचा असेल तो फ्री हिट। एक फ्री माइंड न तो फटका नक्कीच खेळला जाईल। फ्री हिटचा फटका, कुठलंही दडपण नाहीये, कुठलंही टेन्शन नाहीये। गोलंदाज सज्ज होतोय। ऑन साइडला त्या फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला गेला। फ्री हिटच्या चेंडूला बरोबर पाठवून दिलं सरळ लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार। बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता खऱ्या अर्थाने बॅटरला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मात्र तितकासा तो प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळला नाहीये, कारण जवळपास तो चेंडू गोलंदाजाला यॉर्कर पद्धतीने हाताळायचा होता। त्या कारणास्तव व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट तो चेंडू बॅटरला घेता आला नाही मैदानाच्या आतमध्ये। चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच राजावली या टीमची। आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला।
3 षटकांची मॅच. त्यामध्ये या ओव्हरचा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल चेंडू डॉट आलेत. ते जवळजवळ 2 ते 3 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडू डॉट आलेत आणि 3 चेंडूमध्ये धावा बनवल्या आहेत. त्या बापाने या टीमनं असोबा स्पोर्ट्स या टीमनं त्या म्हणजे 12 3 चेंडूमध्ये फक्त 12 धावा बनवल्यात आणि 3 चेंडू आले डॉट. इथूनही 3 चेंडू जर व्यवस्थितरित्या खेळले गेले असते तर कदाचित 15-20 ही धावसंख्या आपण पाहू शकलो असतो. मात्र स्थिती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, एकही विकेट नाही, म्हणजेच एका चांगल्या स्थितीमध्ये आपण या संघाला पाहतोय असोबा स्पोर्ट्स या टीमला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय राजावली या टीमचा मिस्टर वैभव सोहले. सरकार ग्रुप आयोजित आमदार चषक 2024 ही स्पर्धा आहे दमदार. कारण काय या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे आणि काय ट्रॉफ्या आहेत. पारदर्शकांचं अक्षरशः मित्रांनो दुकान मांडले या ठिकाणी. वैभव सोहले या ठिकाणी गोलंदाज पाहतोय, पण आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरपूर ट्रॉफ्या आहेत, जवळपास 4 ते 5 ट्रॉफीज आपण एका टीमला देऊ शकतो, इतक्या ट्रॉफ्या आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी. आणि ही खासियत आहे, पूर्वीचा काल कुठेतरी या ठिकाणी आणण्याचं काम मात्र सरकार ग्रुपच्या वतीने केलं जात आहे. समीर राऊत आणि संदीप पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, आवर्जून नाव घेईल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग. चेंडू हातामध्ये का थांबवला? इथून आपण बॉर्डर लाईन वर आहात, हातामध्ये चेंडू आपण काही मिली सेकंद जरी थांबवला तरी देखील मात्र नक्कीच तुम्हाला काही अतिरिक्त धावांना सामोरं जावं लागेल. आणि ते चित्र त्या ठिकाणी पाहिलं. काही मिली सेकंद चेंडू हातामध्ये थांबवला गेला फिल्डर मार्फत, मात्र क्विकली सिंगल लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झालेत फलकावर, त्या म्हणजेच 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. एका साईडला आपण टीम पाहतोय असोबा स्पोर्ट्स, एका साईडला आपण टीम पाहतोय राजावली स्पोर्ट्स साहेब संघटनेच्या माध्यमातून हे दोन्ही संघ खेळत आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. कदाचित आम्ही एसटीच्या अगदी बरोबर नाही आहोत, समोर नाही आहोत, त्यामुळे नक्कीच त्या चेंडूचा अंदाज आम्हाला बांधता येत नाहीये. मात्र ज्याप्रमाणे पंच स्थिर आहे त्यानुसार कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला असेल, त्यामुळे हा चेंडू बरोबर स्टिक वरून ट्रॅव्हल झाला असेल. कारण ज्यावेळेस समालोचक कक्ष समोर असतो त्यावेळेस त्या चेंडूच्या विषयी व्यवस्थितरित्या बोलता येतं आपल्याला. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेने मात्र भर पडेल स्कोर बोर्डवर. धावा झालेल्या आहेत त्या 15. 15 विदाउट लॉस. दुसरं षटक आहे आणि या इनिंगचा विचार केला आपण तर एक षटकार ज्या पहिल्या जयेश यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण तो एक षटकार पाहिला होता, त्यानंतर कुठेतरी नक्कीच सिंगल डबल आणि काही डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहिलेत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू. ॲज अ कॉन्क्रीट पिच, या ठिकाणी मातीची खेळपट्टी नाहीये, कॉन्क्रीटचं पिच आहे आणि खेळपट्टीच्या दिशेने आपण गेलो तर परशुदादा खेळपट्टी अगदी गुळगुळीत आहे, त्याच्यामुळे वेगवान गोलंदाजासाठी बॉल स्कीट होतोय. लक्षात ठेवा, तो वेग डबल होतोय असं आपण म्हणू शकतोय, तो बॉल स्कीट होतोय. तर ते एक कुठेतरी बेनिफिट या कॉन्क्रीट पिचवर त्या वेगवान गोलंदाजाला आपण पाहू शकू. चला, मनीषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मनीषजी पाटील, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती VIP टाइल्स वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमदार चषक 2024 आपण जरूर बघताय सर. आणि जवळपास जर पाहिलं तर दरवर्षी संदीप दादा यांच्या माध्यमातून एक अशी स्पर्धा असते की त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची खेळाडूंकडून संघांकडून फी घेतली जात नाहीये.
एक नक्कीच अशी स्पर्धा असते. चांगला फटका आहे यावेळेस ऑन साइडला जोरकस फटका आपण पाहिला. डीप लॉंग ऑन फील्डर तो नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो केला गेला. कुठेतरी स्ट्राइक एंडला जर थ्रो केला गेला असता तर नक्कीच रनआउटची संधी त्या ठिकाणी निर्माण करू शकला असता, मात्र नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस फलकावर धावा आपण पाहायला मिळत आहेत 18 धावा. इथून वेग वाढवावा लागेल. हसोबा स्पोर्ट्सचा संघ आहे, समोर राजवडीचा संघ आहे, मात्र लक्षात ठेवा इथून जर तुम्ही वेग वाढवला नाही तर एक समाधानकारक धावफलक आपण स्कोर बोर्ड लावू शकत नाहीत. म्हणजे म्हणायचं गेलं तर या मॅक्झिमम या ओव्हरचा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये जवळजवळ मी तर म्हणेल 15 ते 20 धावा जर आल्या तर एक फाईट टोटल आपण नक्कीच स्कोरबोर्डवर पाहू शकू. एक समाधानकारक आपण स्कोरबोर्डवर पाहू शकू आणि एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळू शकेल. आणि आपल्याकडे जे गोलंदाज आहेत टीम असोबा स्पोर्ट्स, त्या गोलंदाजांना ती लढण्याची ताकद जी धावसंख्या आहे ती धावसंख्या त्या गोलंदाजांना लढण्याची ताकद मात्र कुठेतरी देऊन जाईल. अंतिम षटक विजय मोकाशी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू विजय मोकाशी यांचा आणि या चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमदार चषकामधील हा आहे दमदार षटकार. 6. एक बॅटर आहे कारण आतापर्यंत जवळपास 12 चेंडू खेळ खेळलाय हा खेळाडू. बॅटचेज चांगलं क्षेत्ररक्षण, फ्लाइंग स्लिप रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं त्या ठिकाणी सिंगल इथे मिळेल. कारण 12 चेंडू खेळपट्टीवर उभं राहिल्यानंतर मात्र त्या खेळपट्टीचा अंदाज हा प्रत्येक खेळाडूला घेता येतोय. आणि नक्कीच काय तो पहिला चेंडू फोर्स केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या अगदी आउट ऑफ द रोप टाकला गेला. जबरदस्त फटका खेळला गेला विजय मोकाशी यांच्या अगेन्स्ट. धावा झाल्या आहेत त्या 25 धावा फलकावर. चला नेक्स्ट मॅच रेडी जायचंय. ससूनगर टीम कॅप्टन आणि डोंगरीपाडा टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. ससूनगर टीम कॅप्टन आणि डोंगरीपाडा टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. इथे डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी 3 धाव मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. काय नक्की करायचंय, विकेट सॅक्रिफाईस करायची आहे की काय. 3 धावा धावसंख्या झाली या 3च्या सहाय्यानं 28 धावा. चला ससूनगर टीम कॅप्टन आणि डोंगरीपाडा टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या लवकर. स्ट्रोक आहे. प्रयत्न त्या ठिकाणी केला होता हा कॅच घेण्याचा, मात्र त्या कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही. ते सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाजाला मात्र परतावा लागेल. पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली हसोबा स्पोर्ट्स या टीमची. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर गोपी परतीच्या मार्गी आउट. संगत एका साईडला डोंगरीपाडा या दोन टीमच्या दरम्यान. एका साईडला सरकार आहे, एका साईडला मला वाटतं भारतीय जनता पार्टी.
बीजेपी येतोय, कोण जिंकलं? अभिनंदन डोंगरीपाडा आणि या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि जर हिट झाला असं काम फीड होऊ शकलं असतं, मात्र हिट झाला नाही त्या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 33 धावा आणि 34 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत राजावडी स्पोर्ट्स या टीमला. अगदी बरोबर 9:30 वाजता तो पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. 2 टीमना रेडी राहायचं आहे. एका साईडला टीम असेल सरकार ग्रुप आणि एका साईडला टीम असेल दत्ताली समितचा संघ. बरोबर 9:30 वाजता पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकायचा आहे. 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे दोन्ही टीमचं. तुम्हाला खेळताना दिसतील. यानंतर मात्र एक शेवटचा सामना असेल ससू नवघर वर्सेस डोंगरीपाडा या 2 टीमच्या दरम्यान. या मॅचच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. एका साईडला आपण पाहतोय असोबा स्पोर्ट्स, एका साईडला आपण राजावली या 2 टीमला पाहतोय आणि जवळपास असोबा स्पोर्ट्स या टीमनं स्कोरबोर्डवर धावसंख्या लावली आहे ती म्हणजेच 33 आणि 34 धावेचं आव्हान दिलं गेलेलं आहे राजावली स्पोर्ट्स या टीमला. चला ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक तुषार सोनावणे यांना. आमदार चषक 2024 संदीप दादा पाटील यांच्या गुणकौशल्याने ही संपूर्ण स्पर्धा आपण बघताय जरूर. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसात
अतिशय सुंदर सामने, प्रत्येकांना आवडणारी हवीविषयी वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा. गेम इज ऑन. विजयाकरिता लक्ष असेल. 34 धाब्यांचं लक्ष. 18 बॉल 34. पहिला बॉल आणि बॉल चालल्या मागे. लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत असताना 4 धावा. चौकार. या दोन टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत आणि बॅटिंग करताना राजौली संघाला इन ऍक्शन मध्ये आपण जरूर बघतायत. विजय आहेत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजयच्या माध्यमातून जरूर केलाय, परंतु बॅट स्विंग नव्हत्या या ठिकाणी. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा या धाव फटकावरती. या मैदानावरती 7 धावा देखील झाल्यात. टीम संकेत 11 चंद्रपाडा या टीमने करून दाखवल्यात, परंतु आता 34 करायचे 18 बॉल मध्ये. आजच्या दिवसात अष्टपैलू कामगिरी प्रत्येक खेळाडूने या मैदानावरती केली आहे. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फिल्डिंग. अतिशय सुंदर फटका, देखना फटका. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येतोय आमदार चषकातील दमदार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने जसा टाकला तसाच पाठवला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, उंची जास्त लांबी कमी आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अचूक झेल टिपलेला आहे. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. संस्थापक संदीप पाटील दादानं आयोजन केलंय भारी. शुभारंभाचा नारळ तोडून दमदार सिक्सर मारली. मैदान रंगून उठला. चला टीम राजवली लक्षात ठेवा, एखादा बॅटर जर आपला आउट झाला लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॅटर एंटर करा. महेश वरात खेळण्यासाठी सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. आज जे काही बघतो आपण या संपूर्ण ट्रॉफीज, प्रत्येकानं वाटत असेल एवढ्या ट्रॉफीज एखाद्या स्पर्धेमध्ये ठेवणं खाऊ काम नाहीये, आणि ते संदीप दादा पाटील यांनी ते करून दाखवले. जवळपास जो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारेल त्याला 4 बक्षिसं असतील. ओव्हर दी विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन केलाय. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फलंदाज उभे आहेत, त्या क्रीज मध्ये गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतिशला आपण जरूर बघताय, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विकेट देखील त्यांनी घेतले. ओहो, याही वेळेला चांगला चेंडू होता, स्वतःच्या फलवतीमध्ये अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. या बॉलवरती जर पाहिलं तर एकदा वेतन दिसेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 34 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धाव फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र इथून 10 ची सरासरी घातली ती 12 वरती न्यावं लागेल. 12 बॉल आणि 24चं समीकरण. या आपण डीजे उराजला येऊया पुन्हा एकदा.
चला धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता आपण आहोत प्रत्येक संघांना एक एक मॅच खेळण्याची संधी आज संपूर्ण आयोजकांनी दिले. जवळपास 22 संघ आहेत या संपूर्ण असोसिएशन मध्ये, दोन्ही असोसिएशन मध्ये. पुढचा बॉल हो यावेळेला चांगला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत 12ची सरासरी. आता मात्र 2 षटकामध्ये 24 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती तर निश्चय केलाय 2 धावा घेण्याचा आणि 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. हे संपूर्ण भगवमय वातावरण, जिथे पाहाल तिथे फ्लड्स, जिथे पाहाल तिथे झेंडे जो आपल्याला दिसून येत आहेत. अगदी जर पाहिलं तर संदीपदादा पाटील यांचा देखील एक मोठा बॅनर फ्लड्स आपण जरूर पाहू शकतायत स्टँडच्या मागे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. पंचाने दर्शवलंय आणखीन असा एखादा चेंडू आदळला तर नो बॉल दिला जाईल हे पंच देखील सांगतात गोलंदाजाला. आणि याही वेळेला जर पाहिलं तर गोलंदाजाने नो बॉल हाताळला गेला. हे मैदान जर पाहिलं तर गुलगुलीत खिलपट्टी आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर भरतराव सरांनी सांगितलं गेलं बॉल स्किट वेगाने होतात. पंचाने देखील सांगितलं बॉल पडल्यानंतर स्किट होत आहेत. हो यावेळेला जर पाहिलं तर वेगाने मारण्याचा प्रयत्न सुरू केला गेला, परंतु तितकंच या बॉलवरती टायमिंग साधलं गेलं नाही आहे. ते म्हणजे बॅटरच्या माध्यमातून या 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 15 धावा. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथात चालू असताना राजौली संघाचं जर पाहिलं तर एक विकेट गेला कॅचच्या माध्यमातून. आपण पाहिलं वैभव याची ती विकेट ज्याने चौका ठोकला गेला वैभवच्या माध्यमातून आणि तिथून जर पाहिलं तर त्याची विकेट लगेच प्रतिस्पर्धी संघाला मिळाली गेली. पुढचा बॉल जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील आणि बॉल जाईल मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी. षटकार आणि 13 धावेचं समीकरण. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती. 1 बॉल 6चं समीकरण त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी जर पाहिली तर गोलंदाज ने बाजी मारली गेली. परंतु या मॅच मध्ये काय होईल पाहणं महत्वाचं राहील. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचव असताना 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. गोलंदाज तयार झाले मिस्टर शुभम. स्ट्राईक. यस 4 चेंडू फेकून झालेत. 1 बॉल वाईड आहे. स्कोरने आमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवले. चांगला बॉल प्रत्युत्तर दिले. चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी केले आणि पाहता पाहता जर पाहिलं तर हा बॉल डॉटच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय. शेवटचा अंतिम आता मात्र बॉल नंबर 2च्या षटकातील. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आले. जेल ड्रॉप झाले. किती धावा येतील पाहणं महत्वाचं राहील. प्रश्नचिन्ह राहिलाय. फेकीव होईल. बॉलला कलेक्ट करतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच येताना दिसेल. या धावा किती असतील? 3 धावा या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि या 3 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. विजयाकरिता इथून देखील जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 चेंडू 9 धावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दमदार क्रीडा स्पर्धा अर्थातच आमदार चषक 2024. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
चेंडू आणि 9 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण त्यांना कित्येक वेळा पाहिले, तेच गोलंदाज पुढे येताना दिसत आहेत. यस गणेश गण्या पुढे येताना दिसत आहेत. 6 चेंडू आणि 9 धावा. या धावा रोखण्यासाठी जर पाहिलं तर आता मात्र परिश्रम करावे लागतील, परंतु जर पाहिलं तर विजय आहेत अजून देखील. त्याने एक चौकार ठोकलाय. जवळपास 4 चेंडू मध्ये आतापर्यंत विजयने 7 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. 6 बॉल 9 धाव्यांचं समीकरण. गेम इज ऑन. पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. लेग स्टिकच्या अगदी वरतून बॉल निघून गेलाय. पंचाने देखील ते दर्शवलंय. आणि येस लेग स्टिकच्या अगदी वरतून बॉल गेलाय. आणि आम्ही देखील इथून पाहिलं तर चांगला चेंडू होता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण की ज्या ज्या वेळेला तुम्ही शपलून खेळतायत त्या त्या वेळेला जर पाहिलं तर लेग स्टिक वरून चेंडू निघून जात आहेत. फुलटॉस बॉल होता. जबरदस्त फटका खेळलाय. षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. प्रयत्न केले परंतु अयशस्वी राहिले. या बॉल वरती येतोय षटकार. कमबॅक केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक षटकार भरपूर काही सांगून जातो. समीरदादा पाटील यांच्या जागे शुभ आगमन वेळेला आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर व्यक्तिमत्व, तेवढंच चांगलं क्रिकेट पट्टू म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिले. दत्ताली गजा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि त्यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 4 चेंडू 3 धावांचं लक्ष. ओव्हर दी विकेटने आता मात्र जर पाहिलं तर जबरदस्त फटका खेळलाय. फायनल लेग रिजनला क्षेत्ररक्षक नाही आहेत. ही मॅच जिंकले बॅटिंग करणारा संघ अर्थातच राजौलीचा संघ पाहायला मिळतोय. खेळ खल्लास झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम राजौली. हार्डलक टफलक टीम आपण पाहिली त्याच्या विपक्षामध्ये हसोबा स्पोर्ट्स. येस थँक्यू डीजे. थोडंसं थांब. नवगर टीम येस तुमची बॅटिंग आहे का नवगर? नवगर टीम येस बॅटिंग आहे ना, तर लक्षात ठेवा जे नागोबा देवाचं मंदिर आहे तिथूनच बॅटर उतरतील. नवगर टीम